Good morning, everyone. How are you all? Welcome to our education platform in current electricity part 14th. करंट इलेक्ट्रिसिटीच्या 14व्या भागात सर्व गुणी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अगदी चॅप्टरच्या सुरुवातीपासून विडस्टोन्स ब्रिज नेटवर्क, विडस्टोन्स मीटर ब्रिज, केल्व्हिन्स मेथड आणि पोटेन्शिओमीटरची तीनही ॲप्लिकेशन पाहत असताना एक डिव्हाइस त्या एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये कनेक्ट केलं होतं आणि तो म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर आपल्या ह्या सर्व सर्किटमध्ये करंट डिटेक्ट करून तो शो करण्याचं काम करत होता, बरोबर आहे. पण हाच गॅल्व्हॅनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर म्हणून सुद्धा काम करतो. गॅल्व्हॅनोमीटर सर्किटमधला अतिशय वीक करंट डिटेक्ट करून तो शो करण्याचं काम करतो. गॅल्व्हॅनोमीटर सर्किटमध्ये जोडलाच मुळात त्यासाठी जातो. A galvanometer is a device used to detect weak electric current in a circuit. It has a coil pivoted or suspended between concave pole pieces of a strong laminated horseshoe magnet. गॅल्व्हॅनोमीटर तयार करत असताना त्याचं कन्स्ट्रक्शन करत असताना हॉर्शू मॅग्नेटचा वापर केला गेला आहे. पण ते कन्स्ट्रक्शन पाहण्यापूर्वी मुळात हा गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल या फॅमिलीमधून येतो असं आपण म्हणूयात, की जिथं परमनंट कोण आहेत परमनंट, तर मॅग्नेट परमनंट आहेत. म्हणजे हा जो हॉर्शू मॅग्नेट मी म्हणते तो कसा असेल तर परमनंट असेल आणि कॉईल मात्र कशी आहे तर मूव्हेबल आहे. म्हणून हा ज्या फॅमिलीला बिलॉंग करतो ती आहे परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल. मग आता कॉईल तर मूव्ह होतीये, मग मूव्ह होत असताना दोन प्रकाराने मूव्ह होईल. एक तर ती पिव्होट असेल, पिव्होट म्हणजे सेंटरला अटॅच असणं आणि त्या कॉईलची दोन एंड मात्र मूव्हेबल असणं, की ज्यावेळेस आपण म्हणतो की कॉईल काय झालेली आहे तर पिव्होट झालेली आहे. एक तर कॉईल पिव्होट असेल किंवा ती कॉईल एखाद्या रिजिड सपोर्टला अडकवलेली असेल, म्हणजे सस्पेंड केलेली असेल. कॉईलची जी स्थिती आहे ती कशी आहे, कॉईल पिव्होट केलेला आहे का सस्पेंड केलेला आहे, त्याच्या अकॉर्डिंगली गॅल्व्हॅनोमीटरचे दोन टाईप तयार होतात. पिव्होटेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर अँड सस्पेंडेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर. ठीक आहे. आपण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये करंटच्या मेजरमेंटसाठी जो पोर्टेबल असा गॅल्व्हॅनोमीटर वापरला तो होता पिव्होटेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर. सस्पेंडेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटरचे रीडिंग आपल्याला लॅम्प अँड स्केल अरेंजमेंटने मिळवावं लागतं. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काही सेटअप करावा लागतो की जो मी म्हणेल की ज्यामुळं सस्पेंडेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर हा पोर्टेबल होत नाही. मग पोर्टेबल कोण आहे तर हा पिव्होटेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर. बघा मी एक गॅल्व्हॅनोमीटर तुम्हाला दाखवण्यासाठी आणला आहे. हे पहा हा मीटर, हा उडन बोर्डवरती तयार केलेला असा हा गॅल्व्हॅनोमीटर दिसतोय सगळ्यांना. 20 मायक्रो एम्पियर पर डिव्हिजन या गॅल्व्हॅनोमीटरची एक डिव्हिजन तुम्हाला काय देत आहे तर 20 मायक्रो एम्पियर इतका करंट देत आहे. हे जे रेड टर्मिनल दिसत आहे तुम्हाला आणि हे ब्लॅक टर्मिनल दिसत आहे हे या गॅल्व्हॅनोमीटरचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि हे निगेटिव्ह टर्मिनल आहे. हे या गॅल्व्हॅनोमीटरचं सेमी सर्क्युलर स्केल आहे आणि हा जो रेड कलरचा दिसतोय तो बघा हलताना दिसतोय तुम्हाला, तो आहे पॉइंटर, की जो इथं सेंटर पार्टला काय केलेला आहे अटॅच केलेला आहे. एक रेक्टँग्युलर कॉईल तुम्हाला कॉपरची एक तपकिरी रंगाची कॉईल इथं तुम्हाला रेक्टँग्युलर शेपमध्ये दिसत असेल, की ज्या कॉईलवरती काय केलेलं आहे तर हा पॉइंटर अटॅच केलेला आहे. स्केल पाहत असताना बघा 0, 10 डिव्हिजन, 20 डिव्हिजन, 30 डिव्हिजन, 10, 20, 30, प्रत्येक एक डिव्हिजन तुम्हाला 20 मायक्रो एम्पियर पर डिव्हिजन सांगत आहे. एक डिव्हिजन तुम्हाला 20 मायक्रो एम्पियर इतका करंट मोजून देत आहे. म्हणजे हा गॅल्व्हॅनोमीटर तुम्ही काय म्हणून वापरणार आहात तर ॲज ॲन ॲमीटर म्हणून वापरणार आहात.
दोन्हीही बाजूला तुम्हाला डिव्हिजन्स कशा दिसत आहेत तर सेम दिसत आहेत. जर बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल गॅल्व्हनोमीटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलं तर हा पॉइंटर तुमच्या उजव्या बाजूला डिफ्लेक्ट होईल. आणि असं काय हार्ड अँड फास्ट रूल नाही की प्रत्येक वेळेस बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल तुम्ही सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला तुम्ही गॅल्व्हनोमीटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायचं. जर कनेक्शन उलट झालं की जर सेलचं किंवा बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल गॅल्व्हनोमीटरच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलं गेलं तर तुम्हाला अपोजिट डायरेक्शनने डिफ्लेक्शन मिळेल, म्हणजे तुम्हाला डाव्या बाजूने डिफ्लेक्शन मिळेल. पण जी मॅग्निट्यूड असेल करंटची किंवा व्होल्टेजची तिच्यामध्ये काही फरक होणार नाही, कारण दोन्ही बाजूला तुम्ही बघाल की डिव्हिजन्स कशा आहेत तर इक्वल आहेत. बरोबर आहे ना. तर बघा असा हा आपला गॅल्व्हनोमीटर आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जी गॅल्व्हनोमीटरची डायग्रॅम दिलेली आहे ती आपण आता डिस्कस करूयात. हा पिव्होटेड कॉईल टाईप ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर आहे. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये पॉइंटर आहे. एक रेक्टँग्युलर कॉईल इथं आतमधल्या बाजूला आहे आणि जी एका सॉफ्ट आयरन कोअरवरती काय केलेली आहे फिक्स केलेली आहे. बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली जी डायग्रॅम आहे ती अशी आहे, अशी दिसते तुम्हाला. हा पॉइंटर मी तुम्हाला दाखवला. हे सेमी सर्क्युलर स्केल तुम्हाला मी दाखवलं. अँग्युलर स्केल ज्याला म्हणतोय किंवा सेमी सर्क्युलर स्केलसुद्धा म्हणू शकतो. पॉइंटर मी तुम्हाला दाखवला, रेड कलरचा पॉइंटर होता. हा जो सर्क्युलर शेप तुम्हाला दिसतोय हा हॉर्शू मॅग्नेट आहे. हा की सिलेंड्रिकल शेपमध्ये असलेला असा हा काय आहे, सेमी सिलेंड्रिकल शेपमध्ये असलेला असा हा जो मॅग्नेट आहे की ज्याचा आकार घोड्यांच्या टापांसारखा दिसतो, त्याला आपण काय म्हणतोय तर हॉर्शू मॅग्नेट म्हणतोय. हा तो मॅग्नेट आहे. इथं या मॅग्नेटचा एन पोल असेल आणि इथं या मॅग्नेटचा एस पोल असेल. इथं बघा आतमध्ये जी कर्व तयार होती, म्हणजे ह्या मॅग्नेटचे जे एजेस आहेत ते शार्प नाही आहेत, असे नाही आहेत. असा हा तो मॅग्नेटचा पीस नाही आहे, तो असा आहे, कॉन्केव आहे. इकडच्या बाजूला आहे मॅग्नेटचा एन पोल आणि इथं आहे मॅग्नेटचा एस पोल. आणि इथं जे काही तयार झालेलं आहे या कॉन्केव शेपमुळं आपण त्याला काय म्हणतोय तर हॉर्शू मॅग्नेट म्हणतोय. ठीक आहे. इथंही बघा आयरन कोर आहे. ज्या आयरन कोरवरती काय केलेली आहे तर ही रेक्टँग्युलर कॉईल काय केलेली आहे तर वाइंड केलेली आहे. ठीक आहे. आणि ही काय आहे तर स्पायरल स्प्रिंग की ज्यावर तुमचा हा जो पॉइंटर आहे तो अटॅच केलेला आहे. ठीक आहे. आता होतं काय, ज्यावेळेस ह्या रेक्टँग्युलर कॉईलमधून करंट फ्लो होतो त्यावेळेस हा पॉइंटर आपल्याला काय करतो तर डिफ्लेक्शन द्यायला लागतो. आणि ह्या रेक्टँग्युलर कॉईलच्या आजूबाजूला काय तयार झालेलं असतं तर मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं असतं. जे मॅग्नेटिक फील्ड कुणी तयार केलेलं आहे तर या हॉर्शू मॅग्नेटने तयार केलेलं आहे. म्हणजे आता ह्या रेक्टँग्युलर कॉईलची सिच्युएशन काय आहे तर त्या रेक्टँग्युलर कॉईलमधून फ्लो होणाऱ्या करंटमुळं ती रेक्टँग्युलर कॉईल सराउंडिंग स्पेसला ही इकडं मोकळ्या जागेत आजूबाजूला काय तयार करील तर मॅग्नेटिक फील्ड तयार करील. हा तिचा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असेल. आणि प्लस हॉर्शू मॅग्नेटने तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड तर त्या कॉईलच्या आजूबाजूला अगोदरपासूनच प्रेझेंट असेल. आणि ह्या दोन मॅग्नेटिक फील्डमुळं ही जी रेक्टँग्युलर कॉईल आहे ती काय होईल तर मूव्ह होईल, सर्क्युलरली मूव्ह होईल. आणि ती मूव्ह झाली की तिला अटॅच असलेला पॉइंटर तुम्हाला कशासाठीचं डिफ्लेक्शन देईल तर करंटसाठीचं डिफ्लेक्शन देईल. ठीक आहे. म्हणजे आता ही रेक्टँग्युलर कॉईल किती वेळा रोटेट होतीये त्यावर कोण डिपेंड असणार आहे तर करंटचे मॅग्नेट्यूड डिपेंड असणार आहे. म्हणजे जर मला कुणी विचारलं की या गॅल्व्हनोमीटरच्या कार्यामागचं तत्व काय आहे तर मी सांगेल की गॅल्व्हनोमीटरचं प्रिन्सिपल आहे आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा. हॉर्शू मॅग्नेटने तयार केलेल्या रेडियल मॅग्नेटिक फील्ड बरोबर रेक्टँग्युलर कॉईलने तयार केलेला अँगल म्हणजे काय असेल तर थीटा असेल. रेक्टँग्युलर कॉईल मूव्ह होती, ज्यावेळेस त्या कॉईलमधून काय होतोय तर करंट फ्लो होतोय. मग जर ती मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केली गेली असेल, हे मॅग्नेटिक फील्ड असेल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, आणि त्यामध्ये ही रेक्टँग्युलर कॉईल प्लेस केली गेलेली असणार आहे, तर आपण असं म्हणतोय की ज्यावेळेस ह्या कॉईलमधून करंट फ्लो होईल त्यावेळेस ही कॉईल काय होणार आहे रोटेट होणार आहे. आणि रोटेट होत असताना ती मॅग्नेटिक फील्ड बरोबर काहीतरी डिग्रीचा अँगल तयार करून रोटेट होईल.
म्हणजे या रेक्टँग्युलर कॉईलने मॅग्नेटिक फील्ड बरोबर तयार केलेला अँगल थिटा आणि गॅल्व्हनोमीटर काय प्रिन्सिपलवरती काम करतो तर हा थिटा जितका जास्त असेल याचा अर्थ गॅल्व्हनोमीटरमधून फ्लो होणारा करंट तितकाच जास्त आहे आणि दोघांमध्ये जे रिलेशन आहे ते आहे डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे थिटा जर वाढला तर गॅल्व्हनोमीटरच्या कॉईलमधून फ्लो होणारा करंटची मॅग्निट्यूड वाढते आणि थिटा जर कमी होत असेल तर याचा अर्थ गॅल्व्हनोमीटरमधून कमी करंट फ्लो होतोय. बरोबर आहे. म्हणजे मॅक्झिमम करंट फ्लो करून न्यायचा असेल तुम्हाला तर थिटा काय करावं लागणार आहे वाढावं लागणार आहे. किंवा गॅल्व्हनोमीटरमधून फ्लो होणारा करंटची मॅग्निट्यूड तुम्हाला कमी दिसते याचा अर्थ थिटा काय झालेला आहे कमी झालेला आहे. या अतिशय सिंपल अशा तत्वावरती गॅल्व्हनोमीटर काय करतो वर्क करतो. आय डायरेक्टली प्रपोर्शनल टू थिटा. आपण पुढच्या चॅप्टरमध्ये याचं जे कन्स्ट्रक्शन आहे याचं जे वर्किंग आहे ते अगदी डेप्थमध्ये जाऊन शिकणारच आहोत. आत्तापुरतं तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आय डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असेल थिटा असेल आणि हेच प्रिन्सिपल ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर आहे. मग तो पिव्होटेड कॉईल टाईप ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर असू देत किंवा सस्पेंडेड कॉईल टाईप ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर असू देत, दोन्ही गॅल्व्हनोमीटर ह्या सेम प्रिन्सिपलवरच वर्क होतात. या गॅल्व्हनोमीटरचा वापर आपण आपल्या या चॅप्टरमध्ये ॲज ॲन ॲमीटर म्हणून केला, करंट मेजरमेंटसाठी केला, करंट मीटर म्हणून केला. पण जसा हा गॅल्व्हनोमीटर ॲमीटर म्हणून वापरला जातो तसाच हा गॅल्व्हनोमीटर व्होल्ट मीटर म्हणून सुद्धा वापरला जातो. पण असं नाही आहे की नुसता तो मीटर घेतला आणि सर्किटमध्ये कनेक्ट केला आणि मला मोजायचं होतं काय तर करंट, मग त्याने जे डिफ्लेक्शन दाखवलं ते मी ॲम्पियरमध्ये लिहिलं, मायक्रो ॲम्पियरमध्ये लिहिलं, मिली ॲम्पियरमध्ये लिहिलं. ज्यावेळेस मला व्होल्टेज मोजायचं होतं हा सेम गॅल्व्हनोमीटर मी घेते, सर्किटमध्ये कनेक्ट करते आणि मग व्होल्टेज मोजते. गॅल्व्हनोमीटरने दाखवलेलं जे डिफ्लेक्शन आहे त्याचं कन्व्हर्जन मी व्होल्टमध्ये करते. असं नाही आपल्याला करता येणार. तर आपल्याला काही मॉडिफिकेशन्स करावी लागतील सर्किटमध्ये की ज्या मॉडिफिकेशनमुळं हा गॅल्व्हनोमीटर आपल्याला ज्यावेळेस हवं आहे त्यावेळेस तो ॲज ॲन ॲमीटर म्हणून काम करेल आणि ज्यावेळेस आपल्याला हवं आहे त्यावेळेस तो ॲज अ व्होल्ट मीटर म्हणून काम करेल. ठीक आहे. मग आता आपण शिकूयात हा गॅल्व्हनोमीटर सर्किटमध्ये ॲज अ व्होल्ट मीटर म्हणून कसा वापरता येईल. आलंय लक्षात. बघा आत्ता आपण बोलणार आहोत मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर ॲज अ व्होल्ट मीटर. म्हणजे मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचा वापर व्होल्ट मीटर म्हणून कधी करता येईल असा विचार आपण करत होतो ना. मग त्यासाठीचं एक सर्किट डिझाईन केलेलं आहे. बघा की गॅल्व्हनोमीटर तर आहे इथं दिसतोय तुम्हाला, सर्किटमध्ये गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केला आहे. एक बॅटरी किंवा सेलसुद्धा तुम्हाला सर्किटमध्ये दिसते. हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हे बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आहे. इथं एक एक्सटर्नल रेजिस्टन्स तुम्हाला दिसतोय सर्किटमध्ये आलेला. आर हा रेजिस्टर नावाचा एक कॉम्पोनंट आपण सर्किटमध्ये कनेक्ट करून ठेवला आहे की जो गॅल्व्हनोमीटर बरोबर कसा दिसतोय तर सिरीजमध्ये दिसतोय. बघा तुम्हाला ह्या गॅल्व्हनोमीटरचा वापर काय म्हणून करायचा आहे तर ॲज अ व्होल्ट मीटर म्हणून करायचा आहे. मग सरळ सरळ सर्किटचा रेजिस्टन्स जितका जास्त तितकं त्या सर्किटमध्ये डेव्हलप होणारं जे पोटेन्शियल डिफरन्स असेल, जे व्होल्टेज असेल ते कसं असणार आहे जास्त असणार आहे. रेजिस्टन्स जास्त, त्याला ओव्हरकम करण्यासाठी बॅटरीला किंवा सेलला करावं लागणारं काम म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स हे कसं असणार आहे जास्त असणार आहे. मग जर एखाद्या आयडियल व्होल्टमीटरबद्दल बोलत असू आपण तर ॲन आयडियल व्होल्टमीटर हॅज इन्फायनाईट रेजिस्टन्स. सो when it is connected between 2 points in a circuit would not change the value of current. म्हणजे जर मी एखाद्या आयडियल व्होल्टमीटरबद्दल बोलत असेल तर त्या व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स किती असायला पाहिजे तर इन्फायनाईट असायला पाहिजे. बरोबर आहे ना. मग बघा आत्ता इथं
प्रॅक्टिकली तर इन्फायनाईट रेजिस्टन्स आपण नाही करू शकत आहे, पण सर्किटचा रेजिस्टन्स वाढवण्याचा प्रयत्न मात्र करू शकतोय, की ज्यामुळं आपल्याला मोठ्यात मोठं व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स काय करता येईल, मोजता येईल विथ द हेल्प ऑफ गॅलॉनोमीटर, की जो गॅलॉनोमीटर आता सर्किटमध्ये कशासारखं काम करणार आहे, तर ॲज अ व्होल्टमीटर म्हणून काम करणार आहे. ठीक आहे. मग आपण केलंय काय बघा, मॉडिफिकेशन तुम्हाला काय दिसतंय सर्किटमध्ये, तर एक सेल आहे की जिचं EMF काय आहे, ई आहे, एक गॅलॉनोमीटर आहे आणि एक काय आहे तर एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे. म्हणजे मॉडिफिकेशन फक्त एवढंच दिसतंय तुम्हाला की एक हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स ज्यावेळेस गॅलॉनोमीटर बरोबर सिरीजमध्ये कनेक्ट केला जातो त्यावेळेस हा गॅलॉनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर म्हणून काम करतो. आलंय लक्षात? पुन्हा एकदा सांगू, एक हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स गॅलॉनोमीटर बरोबर ज्यावेळेस सिरीजमध्ये जोडला जातो, बघा हे सिरीज कनेक्शन आहे ना, गॅलॉनोमीटरच्या समोर एक रेजिस्टर कनेक्ट करून ठेवला आहे मी की ज्याची मॅग्निट्यूड कशी आहे, मोठी आहे, हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स आहे तो. तर हा हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स ज्यावेळेस गॅलॉनोमीटर बरोबर सिरीजमध्ये कनेक्ट केला जाईल त्यावेळेस ह्या गॅलॉनोमीटरचं जे स्केल आहे ते स्केल मी डिव्हिजनमध्ये न मोजता मी कशामध्ये मोजू शकते, तर व्होल्टमध्ये मोजू शकते. बरोबर आहे. व्होल्टमीटर इज अन इलेक्ट्रिकल इंस्ट्रुमेंट used for measurement of potential difference between any two points in the circuit. व्होल्टमीटर हे कसं इन्स्ट्रुमेंट तयार होणार आहे की जे पोटेन्शियल डिफरन्स मोजतं. कुठलं पोटेन्शियल डिफरन्स मोजणार आहे, तर सर्किटमध्ये ज्या दोन पॉईंटच्या अक्रॉस तुम्ही त्या व्होल्टमीटरला कनेक्ट कराल, म्हणजे ह्या गॅलॉनोमीटरला कनेक्ट कराल, त्या दोन पॉईंटच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स कोण मोजणार आहे, तर हा गॅलॉनोमीटर मोजणार आहे किंवा हा व्होल्टमीटर मोजणार आहे. ठीक आहे. द स्केल इज कॅलिब्रेटेड इन टर्म्स ऑफ व्होल्ट, सो इट इज कॉल्ड ॲज व्होल्टमीटर. व्होल्टमीटर का मी म्हणणार आहे, तर आता गॅलॉनोमीटरचं जे डिव्हिजन आहे, डिव्हिजनमध्ये आपण मोजतो, गॅलॉनोमीटरने शो केलेलं रिडिंग ती आता डिव्हिजनमध्ये न मोजता मी कशामध्ये मोजणार आहे, तर व्होल्टमध्ये मोजणार आहे. म्हणून हा गॅलॉनोमीटर आता आपल्यासाठी काम काय करेल, तर व्होल्टमीटरचं काम करेल. व्होल्टमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल विथ द सर्किट व्हाईल मेजरिंग पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा जर असेल तर सर्किटमध्ये हा गॅलॉनोमीटर की जो आता आपल्यासाठी व्होल्टमीटर म्हणून काम करणार आहे तो नेहमीच या सर्किटमध्ये कसा असेल, तर पॅरलली कनेक्ट केलेला असेल. ठीक आहे. पॅरलली कनेक्ट केलेला असणार आहे तो. सेल बरोबर तो पॅरलली असेल. ज्या कॉम्पोनंटच्या अक्रॉस तुम्हाला ते पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा असेल त्याच्या अक्रॉस हा कनेक्ट केलेला असेल, म्हणजे त्या डिव्हाइस बरोबर त्या कॉम्पोनंट बरोबर सुद्धा हा कसा कनेक्ट केलेला असणार आहे, तर पॅरललीच कनेक्ट केलेला असणार आहे. आले का लक्षात? आणि ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचीच आहे. A moving coil galvanometer can be converted into voltmeter by connecting high value resistor in series with the galvanometer. एक हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स गॅलॉनोमीटर बरोबर सिरीजमध्ये कनेक्ट केला की गॅलॉनोमीटरचं कन्व्हर्जन व्होल्टमीटरमध्ये होतं. मग आता ही डेफिनेशन कशी करू बरं, आपण हे डिफाईन करू शकतो का गॅलॉनोमीटरचं व्होल्टमीटरमध्ये कन्व्हर्जन होणं? हो, बघा आपण असं डिफाईन करूया. ए परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट. हा काय आहे, परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर आहे. इन सिरीज विथ हाय रेजिस्टन्स इज कॉल्ड ए व्होल्टमीटर. एक परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर एका हाय व्हॅल्यू रेजिस्टर बरोबर सिरीजमध्ये कनेक्ट केला की हे जे तयार झालेलं आहे तो काय आहे, तर व्होल्टमीटर आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या गॅल्व्हनोमीटरचं आणि एका हाय व्हॅल्यू रेजिस्टरचं सिरीजमध्ये येणं म्हणजेच कोण तयार होणं, तर व्होल्टमीटर तयार होणं. म्हणजे गॅल्व्हनोमीटरचं रिडिंग तुम्ही आता कशामध्ये मोजू शकताय, तर व्होल्टमध्ये मोजू शकताय, असा त्याचा अर्थ. ठीक आहे. राहील लक्षात एवढं? आता बघा, मग तुम्हाला एक प्रश्न पडला की ठीक आहे, मग आता हा रेजिस्टर हाय व्हॅल्यूचा असतो, मग आता कोणाच्या तरी डोक्यात विचार आलाच असेल ना, मी किती व्हॅल्यूचा रेजिस्टर घेऊ, ज्याचा रेजिस्टन्स किती असावा की जो इथं कनेक्ट केल्यामुळं हा गॅल्व्हनोमीटर राहणार नाही, ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, तर व्होल्टमीटरमध्ये होईल. म्हणजे मला करायचं आहे काय ह्या पॉईंटमध्ये, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर ॲज अ व्होल्टमीटरमधून आपण ऑप्टेन काय करणार आहोत, तर आपल्याला ह्या एक्सटर्नल
हाय व्हॅल्यू रेजिस्टरचा रेजिस्टन्स काय करावा लागेल, फाइंड आउट करावा लागेल. नाहीतर आपल्याला समजणार नाही ना किती ओहम रेजिस्टन्स घेऊन इथं ह्या गॅलॉनमीटर बरोबर सिरीजमध्ये कनेक्ट करू की ज्यामुळं गॅलॉनमीटर राहणार नाही. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, व्होल्ट मीटरमध्ये होईल. 10 ओहम घेऊ, 20 ओहम घेऊ, 100 ओहम घेऊ का 1000 ओहम घेऊ, म्हणजे 1 किलो ओहम घेऊ, 10 किलो ओहम घेऊ, मी किती व्हॅल्यूचा रेजिस्टन्स घेऊ, किती ओहमचा रेजिस्टर घेऊ की ज्याच्या सिरीजमध्ये कनेक्ट करण्यामुळं हा गॅलॉनोमीटर न राहता त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, तर व्होल्ट मीटरमध्ये होईल. आले लक्षात तुम्हाला. म्हणून आपल्याला ह्या एक्सटर्नल रेजिस्टरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे मुव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर ॲज अ व्होल्ट मीटर या पॉईंटमध्ये. कळलं तुम्हाला करायचं आहे काय ते. बघा, ज्या विद्यार्थ्याला सर्किट लगेच लक्षात येतं, असं तर बघत असताना वाटतं किती कॉम्प्लिकेटेड आहे हे, पण एकदा का सर्किट आपल्या लक्षात आलं की आपलं काम अतिशय सोपं होऊन जातं. ठीक आहे, मग आधी मी तुम्हाला काय करते तर सर्किट समजावून सांगते. बघा, हे सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हे सेलचं निगेटिव्ह टर्मिनल. कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट मी कसा दाखवील, फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल टू इट्स निगेटिव्ह टर्मिनल. करंट असा फ्लो होऊन येईल ना सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी. बघा, हे जे मी लाईन्स ड्रॉ केलेले आहेत ते तुम्हाला माहीत आहेत, ह्या लाईन्स नाहीत, ह्या काय आहेत तर वायर्स आहेत, कंडक्टिंग वायर्स आहेत की ज्याच्यामधून करंट फ्लो होतोय. मग बघा, सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट येतोय आणि सगळ्यात पहिल्यांदा तो कशामधून जाईल बरं, तर गॅलॉनोमीटरमधून जाईल. ठीक आहे, मग सेलने सेंड केलेला करंट गॅलॉनोमीटरमधून सगळ्यात पहिल्यांदा जातो. मग हा गॅलॉनोमीटरमधून फ्लो होणार करंट आहे, म्हणून मी त्याला रिप्रेझेंट करते आय जीने. आय स्टँड्स फॉर करंट अँड जी स्टँड्स फॉर गॅलॉनोमीटर. गॅलॉनोमीटरमधून फ्लो होणारं करंट आहे, हे सहज लक्षात राहावं म्हणून केलेली युक्ती आहे हे, बरोबर आहे. मग मी म्हणते की आय जी इतका करंट आता गॅलॉनोमीटरमधून फ्लो होईल. बघा, आता गॅलॉनोमीटरमधून 2-3 वायर्स नाही निघालेल्या, गॅलॉनोमीटरमधून पुन्हा एकच वायर बाहेर पडलेली आहे. म्हणजे गॅलॉनोमीटरच्या दुसऱ्या टर्मिनलपासून तो करंट बाहेर येतोय जो गॅलॉनोमीटरमध्ये एंटर झाला होता. गॅलॉनोमीटरमध्ये किती करंट फ्लो झाला होता, आय जी. बाहेर किती करंट येतोय तर पुन्हा आय जी. आता गॅलॉनोमीटरमधून आलेला सेम करंट ह्या एक्सटर्नल रेजिस्टर आरमधून फ्लो होईल. म्हणून आपण असं म्हणूयात की ह्या आरमधून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू सुद्धा किती आहे तर आय जी इतकीच आहे, बरोबर आहे ना. कारण तो गॅलॉनोमीटरमधून बाहेर आलेला जसाच्या तसा कशामधून फ्लो होतोय तर ह्या एक्सटर्नल रेजिस्टरमधून फ्लो होतोय. आणि मग हा करंट पुन्हा कुठे येतोय तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी येतोय. कळलं सर्किट किती सोपं आहे. सेलने सेंड केलेला करंट आधी जातो गॅलॉनोमीटरमधून आणि गॅलॉनोमीटरमधून बाहेर पडलेला करंट तोच पुन्हा कशामधून जातोय तर ह्या एक्सटर्नल रेजिस्टरमधून आणि तो पुन्हा कुठे येतोय तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी. ठीक आहे, मग आता इथे एक टर्मिनल तयार झालं आणि इथे एक टर्मिनल तयार झालं. या सेलने या 2 पॉईंटच्या अक्रॉस डेव्हलप केलेलं पोटेन्शियल डिफरन्स मी कॅपिटल व्ही या लेटरने रिप्रेझेंट करू शकते ना ह्या 2 पॉईंटच्या अक्रॉस. ठीक आहे, किती पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झालं, कॅपिटल व्ही इतकं पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झालं. तुमच्या लक्षात आलं की गॅलॉनोमीटर आणि एक्सटर्नल रेजिस्टरचं हे केलं गेलेलं सिरीज कॉम्बिनेशन आहे. आणि सिरीज कॉम्बिनेशनचं वैशिष्ट्य तुम्हाला माहीत आहे की जेवढे काही कॉम्पोनंट डिव्हायसेस तुम्ही सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केलेले आहेत त्या सर्व कॉम्पोनंटमधून कॉन्स्टंट मॅग्निट्यूडचा करंट फ्लो होतो. बघा, इथं आय जी गॅलॉनोमीटरमधून फ्लो झाला, तोच आय जी ह्या एक्सटर्नल रेजिस्टरमधून फ्लो झाला. इथं अजून एक रेजिस्टर असता तर तो सेम आय जी त्या एक्सटर्नल रेजिस्टरमधून सुद्धा फ्लो झाला असता. म्हणजे करंटची मॅग्निट्यूड कशी राहतीये, कॉन्स्टंट राहतीये. पण त्या सर्किटमध्ये जेवढे काही कॉम्पोनंट कनेक्ट केलेले असतील त्या कॉम्पोनंटच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स मात्र एकसारखं नसतं. राहील का लक्षात. मग गॅलॉनोमीटरच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झालं तर व्हीजी इतकं पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झालं. या एक्सटर्नल रेजिस्टरच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झालं तर व्ही आर इतकं पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झालं. व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, व्ही कॅपिटल व्ही तो रिप्रेझेंट करतोय आणि गॅलॉनोमीटरच्या अक्रॉस आहे म्हणून मी व्ही जी लिहिलं. एक्सटर्नल रेजिस्टरच्या अक्रॉस
मला म्हणायचं आहे म्हणून मी काय लिहिलं तर व्ही आर लिहिलं. कारण एक्झाममध्ये किंवा खूप सगळ्या अखंड फिजिक्सचा अभ्यास ज्यावेळेस मी एकत्रित करायला बसेल त्यावेळेस मग छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला क्लू देऊन जातात. म्हणून 1 2 V1 V2 असं सुद्धा म्हणू शकले असते मी. पण व्ही जी आणि व्ही आर म्हणण्याचं कारण ते आहे की व्ही जी म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस गॅल्व्हनोमीटर, आणि व्ही आर म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस सेरीज हाय व्हॅल्यू रेजिस्टर. ठीक आहे, म्हणून मी इथं काय म्हटलं तर व्ही आर म्हटलं. सेरीज कॉम्बिनेशनसाठी गोष्ट लक्षात राहिली तुमच्या, कॉन्स्टंट मॅग्निट्यूडचा करंट गॅल्व्हनोमीटरमधून आणि ह्या एक्सटर्नल रेजिस्टरमधून फ्लो होईल, पण गॅल्व्हनोमीटरच्या आणि एक्सटर्नल रेजिस्टरच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स मात्र काय असेल तर वेगवेगळं असेल. मग डिजिटने सांगायचं म्हटलं तर सपोज या 2 पॉईंटच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स आहे 10 व्होल्ट, पण हे अखंड 10 व्होल्ट गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस डेव्हलप झालं आणि इथं एक्सटर्नल रेजिस्टरच्या अक्रॉस काहीच पोटेन्शियल डिफरन्स नाही, असं नाही होणार. तर मी म्हणते की सपोज गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस डेव्हलप झालं 3 व्होल्ट आणि उरलेले 7 व्होल्ट कशाच्या अक्रॉस डेव्हलप होत आहे तर ह्या एक्सटर्नल रेजिस्टरच्या अक्रॉस डेव्हलप होत आहे. म्हणजे अशा पद्धतीने सिरीज कॉम्बिनेशनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय केलं जातं तर डिवाइड केलं जातं. ठीक आहे, मग आता मी एक इक्वेशन लिहिते पोटेन्शियल डिफरन्ससाठी कॅपिटल व्हीसाठी, की जे ह्या गॅल्व्हनोमीटरचा पहिला पॉईंट आणि एक्सटर्नल रेजिस्टरच्या दुसऱ्या पॉईंटच्या अक्रॉस डेव्हलप झालेलं पोटेन्शियल आहे व्ही. मग हे पोटेन्शियल तर तुम्हाला इथं सरळ सरळ दिसतंय की ते व्ही जी म्हणजे गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस डेव्हलप झालेलं पोटेन्शियल डिफरन्स प्लस व्ही आर एक्सटर्नल रेजिस्टरच्या अक्रॉस डेव्हलप झालेल्या पोटेन्शियल डिफरन्स इतकं आहे. ठीक आहे, सिम्पल सर्किट आहे. आपण ओहम्स लॉ अप्लाय करू शकतोय. गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस डेव्हलप झालेलं पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठी मी ओहम्स लॉ जर वापरला तर तो असा असेल व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. ओहम्स लॉने गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस डेव्हलप झालेले पोटेन्शियल डिफरन्स आपण फाइंड आउट करू शकतो ना. बघा हा ओहम्स लॉ. गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस डेव्हलप झालेल्या पोटेन्शियलला मी म्हणते व्ही जी इज इक्वल टू गॅल्व्हनोमीटरमधून फ्लो झालेल्या करंटला मी म्हणते आय जी. ठीक आहे, आणि गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स आपण कॅपिटल आरने रिप्रेझेंट करत नाही, कारण कॅपिटल आरने आपण हाय व्हॅल्यू सिरीज रेजिस्टरचा रेजिस्टन्ससुद्धा रिप्रेझेंट केला आहे ना. म्हणून गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स आपण जनरली रिप्रेझेंट करतो कॅपिटल जीने. आपण इथं सुद्धा कॅपिटल जीनेच रिप्रेझेंट करूयात. म्हणजे व्ही जी फाइंड आउट करण्यासाठी मी ओहम्स लॉ वापरते, ओहम्स लॉ सर्किटला अप्लाय करते आणि अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ मला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅल्व्हनोमीटर फाइंड आउट करता येतं की जे व्ही जी इज इक्वल टू आय जी इंटू जी आहे. मग मी ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करते. व्ही जी इज इक्वल टू काय आहे आय जी इंटू जी प्लस व्ही आर काय असेल सांगा बघू तुम्ही आता. व्ही आर एक्सटर्नल रेजिस्टरच्या अक्रॉस अप्लाय झालेलं पोटेन्शियल डिफरन्स व्ही आर इज इक्वल टू या एक्सटर्नल रेजिस्टरमधून फ्लो झालेला करंट सुद्धा काय आहे आय जी इतकाच आहे, आणि या हाय व्हॅल्यू रेजिस्टरचा रेजिस्टन्स आपण कॅपिटल आरने रिप्रेझेंट करूयात. म्हणजे व्ही आरची व्हॅल्यू झाली आय जी इंटू आर. इथं सबस्टिट्यूट करते मी आय जी इंटू आर. आय जी कॉमन निघेल, ब्रॅकेटमध्ये राहील जी प्लस आर. बरोबर आहे ना. इकडं असेल हा लेफ्ट हँड साईडला व्ही. मग आता आपल्याला फोकस कशावरती करायचा आहे तर गॅल्व्हनोमीटर कन्व्हर्ट करायचं आहे मला व्होल्टमीटरमध्ये. पण मग असा किती हाय व्हॅल्यू रेजिस्टर की ज्याचा रेजिस्टन्स इथं ह्या गॅल्व्हनोमीटर बरोबर मॅच होऊन तो गॅल्व्हनोमीटर काय करील तर मला एका व्होल्टमीटरसारखं रिडिंग दाखवेल की जे रिडिंग मी व्होल्टमध्ये मोजू शकते. म्हणजे आपल्याला हा आर फाइंड आउट करायचा आहे. हा हाय व्हॅल्यू सिरीज रेजिस्टरचा रेजिस्टन्स मला फाइंड आउट करायचा आहे. मग मी एक एक टर्म पलीकडं घेऊन जाते. ठीक आहे, बघा मी काय करते. इथला व्ही लेफ्ट हँड साईडचा ॲज इट इज, हा इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आय जी तो मी इथं आणते, तो झाला डिवाइड व्ही मायनस आय जी. ठीक आहे, हा इथं प्लस जी आहे तो इकडं आला लेफ्ट हँड साईडला तर तो काय होईल मायनस जी, आणि इथं काय शिल्लक राहील तर आर की जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. जनरली आपल्याला जे फाइंड आउट करायचं असतं ते आपण लेफ्ट हँड साईडला लिहितो. म्हणून मी हाच फॉर्म्युला कसा लिहील तर आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे
हे इक्वेशन तुम्हाला काय मिळवून देणार आहे तर किती व्हॅल्यूचा किती ओहमचा रेजिस्टर इथं कनेक्ट केल्यामुळं तुमचं हे जे गॅल्व्हनोमीटरचं स्केल आहे ते तुम्ही कॅलिब्रेट करू शकाल कशामध्ये तर व्होल्टमध्ये. बरोबर आहे. मग हा जो फॉर्म्युला आहे व्ही म्हणजे ह्या 2 पॉईंटमध्ये डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स व्ही अपॉन गॅल्व्हनोमीटरमधून फ्लो होणारा एक्सटर्नल रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट आय जी मायनस गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स, या जर व्हॅल्यू नोन असतील तर तुम्हाला काय फाइंड आउट करता येणार आहे तर एक्सटर्नल रेजिस्टन्स हाय व्हॅल्यू सिरीज रेजिस्टन्स की जो गॅल्व्हनोमीटरला कन्व्हर्ट करणार आहे कशामध्ये व्होल्टमीटरमध्ये. ठीक आहे. दिस इक्वेशन गिव्स व्हॅल्यू ऑफ हाय व्हॅल्यू सिरीज रेजिस्टर which should be connected in series with moving coil galvanometer so as to convert it into voltmeter. ठीक आहे. मग आता हा हाय व्हॅल्यू एक्सटर्नल रेजिस्टर आहे, सिरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे. त्याचं फंक्शन जर आपल्याला सांगायचं झालं तर असं सांगता येईल की टू इन्क्रीज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. बघा, सर्किटचा रेजिस्टन्स जास्त असेल तर त्या सर्किटमध्ये डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा किती असणार आहे तर जास्त असणार आहे. आणि गॅल्व्हनोमीटरच्या कॉईलचा स्वतःचा काहीतरी रेजिस्टन्स असेल आणि हा एक हाय व्हॅल्यू रेजिस्टर तुम्ही म्हणताय गॅल्व्हनोमीटरच्या कॉईल बरोबर सिरीजमध्ये कनेक्ट केला आणि मग सिरीजमध्ये जर 2 रेजिस्टर असतील तर तुम्हाला माहीत आहे सर्किटचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय होतो वाढतो आणि रेजिस्टन्स वाढला की पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काय होतं वाढतं, व्होल्टेज सुद्धा काय होतं तर वाढतं. म्हणजे सर्किटचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा आपल्याला या हाय व्हॅल्यू सिरीज रेजिस्टरचा उपयोग होतो टू इन्क्रीज द रेंज ऑफ व्होल्टमीटर. व्होल्टमीटरची जी रेंज आहे जितका जास्त रेजिस्टन्स सर्किटचा तितकं जास्त व्होल्टेज, म्हणजे त्या गॅल्व्हनोमीटरची रेंज वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला कोणाचा वापर होतो तर ह्या एक्सटर्नल हाय व्हॅल्यू सिरीज रेजिस्टरचा वापर होतो. आणि नंतर आपण असं सुद्धा म्हणू शकतो टू प्रोटेक्ट द गॅल्व्हनोमीटर फ्रॉम डॅमेज ड्यू टू लार्ज करंट. लार्ज करंटमुळे होणारं गॅल्व्हनोमीटरचं जे डॅमेज आहे त्या डॅमेजपासून गॅल्व्हनोमीटरला प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा कोणाचा वापर होतो तर या सिरीज रेजिस्टरचा वापर होतो. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की हाच मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर ॲमीटर म्हणून कसं काम करील आणि कधी काम करील आणि त्यावेळेस सर्किटमध्ये कनेक्ट करावा लागणारा जो रेजिस्टर असेल, जो असा इथं आपण सिरीजमध्ये कनेक्ट केला होता, ज्यावेळेस तो ॲमीटर म्हणून काम करणार आहे त्यावेळेस तो सिरीजमध्ये असेल का पॅरललमध्ये असेल, लहान व्हॅल्यूचा असेल का मोठ्या व्हॅल्यूचा असेल, हे सगळं पाहूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.